नमस्कार मित्रांनो, सुरेश जगदाळे एज्युकेशन अँड अपडेट्स चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थ्यांनो, चला MA टेट परीक्षेच्या अंतिम तयारीला लागूया. आता आपण एक जबरदस्त एकदम फास्ट उजळणी सत्र सुरू करतोय. माहितीये, वेळ खूप कमी आहे आणि टॉपिक्स तर भरपूर आहेत, हो ना? पण टेन्शन घेऊ नका. आपण आता फक्त आणि फक्त तेच मुद्दे पाहणार आहोत जे परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत. चला सुरू करूया. ओके, तर सगळ्यात आधी आपण वळूया बालविकासाकडे आणि त्यातले मुख्य सिद्धांत. हा इतका महत्वाचा विषय आहे की यावर प्रश्न येणारच, त्यामुळे पूर्ण लक्ष इथे हवंय. चला सुरुवात करूया जीन पियाजे यांच्यापासून. त्यांनी काय सांगितलं? एकदम सोपं आहे. मुलांचा जो बौद्धिक विकास होतो ना, तो वेगवेगळ्या एकामागोमाग एक अशा ठरलेल्या टप्प्यांमध्ये होतो. बस. बरं, तर पियाजे यांनी विकासाचे 4 महत्वाचे टप्पे सांगितलेत. पटकन बघूया. पहिला, संवेदनकारक, म्हणजे 0 ते 2 वर्ष, जिथे बाळ वस्तू ओळखायला लागतं. दुसरा आहे क्रियापूर्व टप्पा, आणि यातला एक शब्द नक्की लक्षात ठेवा, स्वकेंद्रित विचार किंवा इगोसेंट्रिझम. तिसरा येतो मूर्त क्रियात्मक, जिथे लॉजिकल विचार सुरू होतो. आणि शेवटचा, चौथा, औपचारिक क्रियात्मक, म्हणजे जिथे अमूर्त किंवा ॲब्स्ट्रॅक्ट विचार करण्याची क्षमता येते. पियाजेनंतर आता बघूया लेव वायगॉत्स्की यांना. यांनी कशावर भर दिला? सामाजिक संवाद आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनावर. त्यांची एक एकदम फेमस संकल्पना आहे ZPD, म्हणजे झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट. आता हे ZPD म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर एक विद्यार्थी स्वतः काय करू शकतो आणि कुणाच्या तरी मदतीने काय करू शकतो याच्यामधली जी गॅप आहे ना, तेच म्हणजे ZPD. चला आता पटापट 2 महत्वाचे सिद्धांत बघू. पहिले आहेत BF स्किनर. त्यांचं आहे कारक अभिसंधान. म्हणजे काय? तर वर्तन हे बक्षीस म्हणजेच प्रबलन आणि शिक्षेमुळे घडतं. दुसरे आहेत एडवर्ड थॉर्नडाईक. त्यांचा सिद्धांत आहे प्रयत्न प्रमाण, म्हणजे शिक्षण हे ट्रायल अँड एररमधून होतं. परीक्षेसाठी 2 शब्द लक्षात ठेवा, स्किनरसाठी प्रबलन आणि थॉर्नडाईकसाठी परिणाम नियम. झालं.